छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी राजामध्ये गणेश पवार या तरुणाचं 4 एकर शेत आहे। वृद्ध आई वडील, पत्नी आणि 1 वर्षाची मुलगी, शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहामध्ये राहणारी बहीण असा त्यांचा परिवार आहे। यावर्षी सोयाबीन लावलेलं होतं। या सोयाबीनच्या पिकातून मिळालेल्या उत्पन्नामधून बहिणीचं लग्न करायचं होतं, तर चिमुकलेल्या चांगल्या शाळेत ॲडमिशन सुद्धा घ्यायचं होतं। मात्र त्याआधीच पावसात हे सर्व स्वप्न वाहून गेलं। कर्ज काढून पीक लावलं आणि आता त्या पिकाची नासाडी झाल्यानं कर्ज नेमकं कसं फेडावं, लग्न शिक्षण कसं करावं असा प्रश्न आता कुटुंबियांसमोर उभा ठाकलाय। शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलीचं लग्न कसं करावं या भीतीनं आईनं हंबरडा फोडलाय। या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। सर्व 6 जणांचं कुटुंब आहे आणि या शेतावरच ते या सोयाबीनवर ते अवलंबून आहे। याच शेतीतून जे काही मिळणार होतं तर त्यावरच पुढची त्यांची स्वप्न होती। आता आपण त्यांच्याशी बोलूयात। काय नाव तुमचं आणि किती शेती होती तुमची? माझं नाव गणेश पवार। एकत्रित आम्हाला कुटुंबामध्ये 5 एकर शेती आहे। आता परिस्थिती अशी साहेब की यामध्ये 4 एकरमध्ये आम्ही सोयाबीन लागवड केली होती। आतापर्यंत 1.5 ते 2 लाख रुपयाचा हा खर्च झालेला आहे। आता अशी आशा होती की हा सोयाबीनमधून येईल आणि माझी बहीण सध्या आता तिचं 21 वर्ष पूर्ण झालेले आहे। यावर्षी आम्हाला ह्या सोयाबीनच्या पिकामधून तिचं लग्न करायचं होतं। मग तुम्ही बघत असाल सध्या परिस्थिती अशी झाली की अचानक 19-20 तारखेला इतका पाऊस झाला की इथं या शेतामध्ये कमरा इतकं पाणी सगळं वाहून गेलं आणि सगळं जे सोयाबीन जे आहे ते अशा पद्धतीचं पद्धतीचं सगळं सोयाबीन झालेलं आहे। आता उत्पन्न अशी की मला नाही वाटत यातून आमचा खर्च सुद्धा निघेल अशी परिस्थिती आमच्यावरती उभारलेली आहे। आता ही माझी मुलगी आहे। यावर्षी असं ठरलं होतं की या पैशातून माझ्या मुलीचं मी तिला शाळेमध्ये टाकेल। आता तिला शाळेत टाकायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीये। अजून आपण म्हणतोय की आता कर्जमाफी होईल, अजून कुठलीही कर्जमाफीची घोषणा सरकार करत नाहीये। आता सध्या आपण बघतोय की सगळीकडे म्हणतंय की इतके हेक्टरी मदत होईल, इतकी एकरी मदत होईल। कुठलंही सरकार आश्वासन देत नाहीये की किती एकरी होईल। आम्ही सगळे गोंधळात पडलोय। आता रोजचा खर्च भागवायचा कसा? तुमचं शेत आहे, किती नुकसान झालेलं आहे आणि काय? खूप नुकसान झालं। आता हीच मागणी आहे की कर्जमाफी करावं, आम्हाला काही भरपाई द्यावं। आता 4 एकर सोयाबीन पेरलं, इथं सोयाबीन काहीच उगलं नाही, सगळं पाण्यात गेलं। खूप पाऊस झाला, काय करणार आम्ही आता याला? आमचं हेच आहे की सरकारने आता मदत करावं आम्हाला, हीच इच्छा आहे आमची। कर्जमाफी करावं। आता हे बी आणलं, सगळं आणलं, सगळं पाण्यात गेलं, काहीच राहिलं नाही, त्याला शेंगा पण नाही। आता काय करावं याला? कसं करावं आता? कसं काढावं या शेंगा? सांगा तुम्ही आता, कसं काढावं आता याला शेंगा? आता याला किती खर्च आहे, ट्रॅक्टरचा मेहनत किती केली, खत आणलं, कर्ज इकडून तिकडून सगळं करून कसे पैसे द्यायचे आता? हे आणा, पैसे दे मला, हे कर। आता घरी आणायची बारी आली, आम्ही काय करावं? शिक्षण करावं, लग्न करावं? इतका पाऊस झाला की पाण्यातच सगळं सोयाबीन आहे, काहीच राहिलं नाही, त्याला शेंगाच नाही, काय करावं आता? हे सोंगाला महाग आहे ना, कसं करावं? काही बी निघणार नाही याच्यातून, काहीच मिळणार नाही, दुखणे कसं करावं? आम्हाला जर मदत मिळाली, सरकारने जर मदत केली तर आमचा तर फायदा होईल। एवढं करायला पाहिजे ना तुम्ही सर। आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला। आम्हाला आत्महत्याच करावं लागेल। कसं लग्न करावं, कसं काय करावं, कसे खर्च करावं, लोकांचे पैसे कसे फेडावं? आम्हाला सरकारने मदत करावं, नाही तर आत्महत्येशिवाय काहीच पर्याय नाही आम्हाला। सरकारनं मदत करावं, आम्हाला कर्जमाफी करावं। हेक्टरी 40,000 रुपये तरी दिले तरी बरं होईल। आम्हाला मदत द्या, जरूर जरूर मदत द्या आम्हाला सरकारनं। म्हणजे शेतकऱ्याचं एका पिकावर किती अवलंबून असतं यावरून तुम्हाला दिसलं असेल। मात्र आता मायबाप सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी या कुटुंबाची आहे, नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पिंपरी राजा, छत्रपती संभाजीनगर।